भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 10 अ ब कडचे उमेदवार तसेच 9 क च्या उमेदवार 10 अ चे उमेदवार सुरेश सोनवणे, माधुरी अतुल बारी, कविता किरण शिवदे, जाकीर खान रसूल खान यांच्या प्रचारार्थ आज दिनांक 4 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता जळगाव शहरातील पिंपराडा येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सभेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. या सभेप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, खासदार स्मिता वाघ यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आज यावेळी भारतीय जनता पार्टीचा वचननामा यावेळी प्रकाशित करण्यात आला असून या संदर्भात या सभेस आमदार सुरेश भोळे, मंत्री गिरीश महाजन व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सभेस संबोधित केले. आज जे 12 बिनविरोध झाले त्यांचा इथे सन्मान झालेला आहे आणि बाकीचे सर्व उमेदवार, भावी सर्व नगरसेवक सर्व ते पण आलेले आहेत. आज खरं इतकी मोठी प्रचंड सभा होते, आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहोत आणि आदरणीय साहेबांचं मनोगत विकास म्हणजे ज्याचा वचननामा झाला, गल्ली ते दिल्ली विकासाची किल्ली हा एक त्याला दिलेली आणि त्या माध्यमातून जनतेचा सेवक म्हणून मला वाटतं भारतीय जनता पार्टी महायुतीचा कार्यकर्ता ज्या ज्या वेळेला समाजात काम करतो त्यावेळेला आम्ही लोकप्रतिनिधीपेक्षा आमच्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब ते जरी म्हणतात मी पंतप्रधान जरी असतो तरी मी या जनतेचे सेवक आहे आणि या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते सुद्धा जनतेचे सेवक म्हणून वाटतं समाजामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत असतो. येणाऱ्या 2026 ची निवडणूक येणाऱ्या 15 तारखेला मतदान होणार आहे आणि आपण सर्वजण महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देणार आहातच. आज वातावरण बघत असाल तुम्ही की महायुतीमध्ये 12 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आणि आज बऱ्याच ठिकाणी काहींनी पाठिंबा पण दिलेला आहे. म्हणजे वातावरण असं दिसतंय साहेब की विरोधकच दिसत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली. पण आज हे असताना आम्ही 2018 ची निवडणूक नामदार गिरीश भाऊंच्या नेतृत्वात लढली आणि त्यावेळेला भाऊंनी सांगितलं की आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढायच्या आहे, आम्हाला कोणावरती टीका टिप्पणी करण्यात रस नाहीये, आम्हाला जनतेची सेवा करण्याची आणि त्या मुद्द्यावरती 57 नगरसेवक मागच्या वेळेला जनतेने आशीर्वाद दिले, ते निवडून दिले आणि त्या माध्यमातून काही मध्ये थोडा ब्रेक लागला भाऊ, जे काही फुटून गेले त्यातला एक पिंपरा गावातला बी एक होता भाऊ आणि मला वाटतं आणि काही मधल्या काळानंतर विकास करत असताना आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊच्या नेतृत्वात त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला या गोष्टीचं समाधान आहे की जळगावकरांचं महापालिकेचं कर्ज मुक्त होऊ शकलं हे फक्त महायुतीच्या सरकारमध्ये होऊ शकलं. कारण इतकं मोठं कर्ज होतं की आज 1200 कोटी कर्ज झालं असतं ते जर नील झालं नसतं. जेडीसी बँकचं कर्ज होतं ते सुद्धा नील करू शकलो. आज जळगाव शहरामध्ये बघत असाल तुम्ही पिंपराळकर आहे, तुम्ही ज्या पिंपराळ ब्रिजवर येतात त्या ब्रिज साठी 2019 ला शेवटची सभा स्टँडिंग याची मीटिंग होती कॅबिनेटची, त्या शेवटच्या मीटिंगला 95 कोटी रुपये निधी त्यावेळेला महायुती सरकारने दिले आणि मला वाटतं असे बरेच विकासाचे कामं, शिवाजीनगरचा ब्रिज असेल, आसोद्याचा ब्रिज असेल, शिवकॉलनीच्या ब्रिजचं भूमिपूजन झालेलं आहे, बायपास सुरू झालेला आहे, समांतर रस्ते होत आहे आपण बघत असाल 70% झालेले आणि या माध्यमातून नवीन MIDCचं पाहिलं असेल नोटिफिकेशन निघालेलं आहे. सांगायचं तात्पर्य विकासाची गंगा हे जनतेपर्यंत नेण्याचं काम महायुती सरकार करतंय. आज विकासाच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये नसेल एवढं जळगाव जिल्ह्याला मेडिकल हब कॉलेज नामदार गिरीशच्या नेतृत्वात इथे आलेलं आहे. नवीन स्टेडियम इथे मंजूर झालेलं आहे.
आता इंटरनॅशनल मॅचेस सुद्धा जळगाव जिल्ह्यात जळगाव शहरात होऊ शकतील असं भव्य स्टेडियम इथे मंजूर झालेलं आहे. सांगण्यासारखं खूप आहे पण वेळ कमी असल्यामुळे मी ते सांगेन की मी काय सांगतो की राजूमामा काय म्हणतात, भारतीय जनता पार्टी महायुतीचा आमदार काय म्हणतो, याच्यावरती विश्वास जसंच बसेल तर माहिती अधिकार आपला राईट्स आहे, तो आपला अधिकार आहे. तुम्ही जळगाव महापालिकेमध्ये माहिती अधिकार मागवा आणि विचारा तिथे माहिती अधिकार मध्ये की महापालिकेचा खर्च केव्हा नील झालं, शिवाजीनगरचा ब्रिजचं केव्हा झाला, पिंपळाचा ब्रिज केव्हा झाला, शिव कॉलनीचं ब्रिजचं भूमिपूजन केव्हा झालं, नवीन एमआयडीसी केव्हा मंजूर झाली. आणि सांगण्यासारखं असेल तर गाड्यांचा सुद्धा प्रश्न आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी मार्गी लागलेला त्यांचं सुद्धा पत्र आलेलं आहे. आज जळगाव शहरातले जे सर्व भरीव कामं होती, जे 2018ला आम्ही सांगितलं होतं, आमचे नामदार गिरीश भाऊंनी जे सांगितलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. राहिलं फक्त रस्ते गटरी, त्याच्यामध्ये सुद्धा 60% रस्ते गटरी पूर्ण झालेले आहेत. काही कामं राहिलेली आहेत याची जाणीव आम्हाला आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने आम्ही ते कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता भाऊ मला विचारत होते की मुख्यमंत्री साहेब 6 तारखेला इथे येणार आहे जळगावला, आपल्याला काय काय मागायचंय. आणि मी म्हटलं भाऊंना की एक 100 कोटीचा आणि एक 70 कोटीचा 2 प्रस्ताव आपले तिथे प्रलंबित आहे. ते 2 प्रस्ताव आले तर राहिलेले रस्ते आणि गटरी आपल्या पूर्ण होतील आणि जळगावकरांचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल हे त्यांना भाऊंना विनंती केली. आणि भाऊ म्हटले की 6 तारखेला साहेब आल्याकडून आपण ते करून घेऊ असं गिरीश भाऊने सांगितलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की जळगाव शहराला ज्या मूलभूत सुविधा आहे ते देण्याचं काम मला वाटतं आपल्या आशीर्वादाने आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, आपल्या झाल्या मूलभूत सुविधेच्या संदर्भात पण मी एवढंही सांगेन की आज आपला भारत देश कुठे जातोय. कदाचित आपलं एखादं काम राहिलं असेल, मान्य आजचं उद्या 100% होईल, पण आज देश आमचा आर्थिक व्यवस्थेमध्ये आज जो 9व्या 10व्या क्रमांकावर आम्ही 4थ्या क्रमांकावरती आलो. जपान सारख्या देशाला मागे टाकलेलं आहे, ते फक्त मोदी साहेबांच्या स्वप्नामुळे पूर्ण होतंय आणि ते होऊ शकतंय तुमच्या आशीर्वादामुळे होऊ शकतंय. तुम्ही बघितलं असेल 3ऱ्यांदा आपण आशीर्वाद दिले, मोदी साहेब पंतप्रधान झाले, आपण 3ऱ्यांदा आशीर्वाद दिले, देवेंद्र भाऊ 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, मी सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिले, 3ऱ्यांदा आमदार झालो, आपण सर्वांनी आम्हाला 3ऱ्यांदा दिलं. आज बघत असाल तुम्ही पहिलं इंजन केंद्रातलं आपण जोडलं, दुसरं इंजन राज्यातलं जोडलं. आता आपल्याला नम्रपणे विनंती आहे, महापालिकेचं 3रे इंजन आपल्याला जोडायचंय आणि सेवेची संधी आमच्या सर्व नगरसेवकांना द्यायची. या भागातील 7, 8, 9चे उमेदवार आपण सर्व बघितले आणि या उमेदवाराच्या माध्यमातून आपण सगळ्यातले आपल्या माणसातले राहणारे उमेदवार आहेत, मग त्याच्यातले सर्वसामान्य जनतेची सेवा करणारे उमेदवार आहेत आणि मला वाटतं आपण त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो. माझ्याकडे 5 महापालिका आहेत. धुळे आहे, मालेगाव आहे, नाशिक आहे, अहिल्यानगर आहे आणि जळगाव आहे. आणि सगळ्या वेगवेगळ्या युती आहेत आमच्या. म्हणजे असं सगळ्या ठिकाणी माहिती मला वाटतं फक्त इथेच आहे. बाकी मग कुठे स्वतंत्र आहे, कुठे घड्याळ सोबत आहे, कुठे धनुष्यबाण सोबत आहे. त्यामुळे बोलताना की काही चूक झाली ते सांभाळून घ्या, कारण ते चिन्ह आपल्या सगळे सोबत आहे. पण मला आनंद आहे आणि मी निवांत यावेळेला जळगावमध्ये मला यायचंच काम नाही. मी या 15 दिवसामध्ये फक्त एकत्र जळगावला आलो, एक मीटिंग घेतली सगळ्यांची, 2 घेतल्या मग नाही, आधी उमेदवारांची घेतली, कार्यकर्त्यांची घेतली आणि नंतर मी नाशिकला, नगरला, धुळ्याला तिकडे रवाना झालो. आलोच नाही. तिथे राजूमामा आहेत, मंगेश दादा आहेत, ती सगळी धुरा सांभाळत आहेत आणि अतिशय व्यवस्थितपणे हे सगळे जळगावकडे लक्ष ठेवून सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तिथले हे सगळे जण या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. आणि म्हणून मी निवांत आहे की मला इथे येण्याची गरजच नाही. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा द्यायला सांगेन, आपण तुम्ही सांगितलं 75% नाही, आपण सगळे एकत्र झालं तुम्ही तुम्हाला सांगितलं की 100% निकाल आपल्या ठिकाणी आहे. 100% 75 जागा निश्चित आपल्या या ठिकाणी येतील. गेल्या वेळी सुद्धा भाजप म्हणून 57 जागा आपल्या ठिकाणी, बरोबर आहे, 57 जागा या ठिकाणी आलेल्या होत्या आणि 74 पैकी 57 त्यावेळेला मी सांगितलं होतं आपण 55+ घेऊ. धुळ्याला सांगितलं होतं 50+ घेऊ. नाशिकला सांगितलं होतं
65 टन घेऊन नाशिकला 65 सांगितलं त्या 67 जागा आल्या 122 पैकी, धुळ्याला 74 पैकी 51 जागा आल्या होत्या आणि जळगावला 55 सांगितलं तर 57 आल्या होत्या. आणि मी आकडा किती फिट काढतो म्हणजे राजकारणातला, म्हणजे माझा याच्यामध्ये हा खंड आहे. माझ्या येऊ नका आपल्या सगळ्यांमधून तो आकडा नाही, राजकारणाचा नगरसेवकाचा आकडा मी म्हणतोय तसंच झालं. आणि यावेळेला मी खरंच सांगेन जळगावचा निकाल 100% लागेल. मामांनी या ठिकाणी अनेक कामं सांगितली, आपण ती केली. आपण मेडिकल हब सांगितलं तर भारतामध्ये देशात कुठेच नाही 1500 कोटी रुपये खर्च केलेत आपण भव्य दिव्याचं मेडिकल सगळ्या पॅकेजच्या एका ठिकाणी, असं देशामध्ये कुठेही नाही. मेडिकल इंजेक्शन आता माझ्याकडे आलं, मी त्या खात्याचा मंत्री झालो आणि आपण मेडिकल हब आपण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय सर्वांनी जर अवकाश दिला आणि जवळ 1,5-2,000 कोटी खर्च करून सगळ्या भव्य दिव्य इमारती, सगळं साहित्य, सगळे मशीन त्या ठिकाणी आणले आहेत. MBBS आपल्याकडे तर MD आहे, MS आहे, सगळं PG आहेत, या सगळ्या या ठिकाणी आपल्याकडे आहेत. म्हणून एक महत्वाचं काम त्या ठिकाणी झालं. मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये NDAचं सरकार आणि राज्यामध्ये आपल्याला महायुतीचं सरकार हे सातत्याने गतिमान पद्धतीने काम करतात. खरं तर ही दोनही नेते आणि त्यांच्याबरोबर असणारे महायुतीचे सर्वच्या सर्व नेते मंडळी एक विजन ठेवून सर्व ठिकाणी काम करतात. 2047ला विकसित भारत हा निर्माण करण्याच्या दिशेने आपल्याला पाऊल उचलायचं आहे. त्याचबरोबर विकसित महाराष्ट्र या दिशेने आपल्याला पाऊलं उचलायची आहे आणि त्याचबरोबर विकसित जळगाव हे सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना घडवायचं. आता हे स्वप्न जे आहे हे आपल्याला पूर्ण जर करायचं असेल तर एक विचाराने केंद्र आणि राज्यामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांच्या बरोबरच राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी 15 तारखेला होणारं मतदान जे आहे हे 15 तारखेला होणारं मतदान हे महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण पाहत असाल की गेली वर्षानुवर्ष 2014च्या अगोदरचा काळ हा तुम्ही आणि आम्ही सर्वांनी पाहिलाय. आपण सर्वजण राजकारणामध्ये व्यासपीठावरील सर्व धुरंधर आहात, त्याचबरोबर समोर बसणारे सर्व पत्रकार आपण सर्वजण पाहता की आपल्याला सर्वांना 2014च्या अगोदर विकासासाठी मिळणारा निधी हा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मिळणारा निधी हा किती तुटपुंजा होता. परंतु या सगळ्या निधींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ का झाली ही धोरणं जी आहे ही धोरणं ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2014ला देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी एक घोषणा दिली की मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा. त्या पद्धतीने एक देशाला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधानांनी केलं. त्यांनी नवीन पद्धतीने रिफॉर्म्स ज्याला म्हणतात वेगवेगळ्या पद्धतीचे रिफॉर्म्स तयार केले. इन्कम टॅक्स मध्ये GST वन नेशन वन टॅक्सच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की देशामध्ये असणारं उत्पन्न जे आहे आपलं असणारं उत्पन्न हे अनेक पटीने वाढलं आणि त्यामुळे आपल्याला आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करायला सुरुवात झाली. मी आदरणीय गिरीश भाऊ असतील, किशोरप्पा असेल किंवा व्यासपीठावरील ही सर्वजण यांच्या सगळ्यांचं ज्यांनी आता एक जाहीरनामा तयार केला. हा जाहीरनामा हा महायुतीचा जाहीरनामा हा नेहमीच 5 वर्षामध्ये आम्हाला काय करायचं आहे या दृष्टिकोनातून नेहमी काढला जातो. परंतु काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांनी जेव्हा जेव्हा जाहीरनामे काढले आणि त्यांना त्यांच्या सत्ता आल्यानंतर सुद्धा विचारलं गेलं तर ते असं म्हणतात
की आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्यावेळेला जे लिहिलं होतं ती सर्वच्या सर्व टायपिंग मिस्टेक असेल, ते कधीही दिलेल्या आश्वासनाला, दिलेल्या वचनाला कधीही त्यांनी पाळली नाही. परंतु त्या उलट महायुतीने जे जे म्हटलं ते सर्वच्या सर्व पूर्ण करण्यासाठी महायुतीचे प्रत्येक कार्यकर्ते आणि प्रत्येक नेता हा त्यासाठी पूर्णच्या पूर्ण कटिबद्ध असतो. त्यामुळे हा जो जाहीरनामा आहे हा तुमच्यापर्यंत सर्व महायुतीचे कार्यकर्ते हे घेऊन जातील. सर्व ही प्रभागनिहाय असणारी निवडणूक आहे. त्यामुळे प्रभागनिहाय प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला मतदान कसं मिळेल याकडे प्रत्येक कार्यकर्त्याने पाहिलं पाहिजे. एखाद्या बंडखोराबरोबर जाता कामा नये, ही सुद्धा दखल तुम्ही आम्ही सर्वांनी घेतली पाहिजे. हे पण आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की 15 तारखेला होणारं मतदान, हे मतदान आपण बूथवरती एवढ्या ताकदीने करा. 51% लढाई तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या बूथवरती जिंकायची आहे. मिळणाऱ्या मतदानाच्या 50%पेक्षा जास्त मतदान महायुतीच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला कसं मिळेल यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. मी आपल्या सर्वांना एवढंच आश्वासित करतो, महायुतीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही सर्व मंडळी जळगाव आणि जळगाव मधला हा जो जाहीरनामा तयार केला आहे या जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहतील हे मी तुम्हाला आश्वासित करतो आणि थांबतो.